नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो. टीईटी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. आपली ही 3 सीरीज नंबर सीरीज चालू आहे इतिहासाची सामाजिक शास्त्रामध्ये 4थीचा इतिहास चालू आहे आणि या 4थीचा इतिहासामध्ये लेक्चर क्रमांक आपलं 3 चालू आहे. आता आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये अगदीच थोडक्यात आपण इतिहास पाहतोय 4थीचा शिवाजी महाराजांचा. आता हे आपलं एवढंच लेक्चर होईल. मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जे माझ्या नोट्स आहेत त्या नोट्सप्रमाणे तुम्हाला ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण आता शेवटचं थोडंसं राहिलं आहे ते बघूया आणि हे अगदी डीपली आपण 7वीच्या इतिहासामध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे इथं थोडीशीच माहिती मी देत आहे तुम्हाला आणि आज हा 4थीचा इतिहास संपेल. म्हणजे 3 लेक्चर आपण घेतली त्याच्यामध्ये 4थीचा इतिहास संपेल. तर आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. परंतु जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर राजगडाचं जुनं नाव काय होतं? तर काय होतं? मुरुंबदेवचा डोंगर. हा प्रश्न तुम्हाला टीईटीला येऊ शकतो म्हणून मी तो रिपीट केला. आता पुढे देखील मी तुम्हाला थोडक्यातच आणि महत्वाचं सांगणार आहे. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशाहीच्या चाकरीत होते. त्याच्यानंतर आदिलशहानं काय केलं? खंडोजी आणि बाजी घोरपडे यांना शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये चेतावून टाकलं आणि त्यांनी मग काय केलं? कोंढाणा भागामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना खूप त्रास दिला आणि धुमाकूळ वाजवला. परंतु शिवरायांनी काय केलं? कोंढाणा किल्ला जिंकून घेतला. तसेच बघा इथं प्रश्न आला होता टीईटीला की शिवराय नातेगोते मानत नसत, याचं तुम्ही उदाहरण सांगा, यातलं कोणतं आहे ते. तर वेगवेगळी नावं दिली होती आणि मग शिवाजी महाराजांचे नातलग यातले कोण होते हे आपण ओळखायचं होतं आणि त्यांनी असं कोणतं कार्य केलं की त्यांनी तिथं नातेगोतं देखील शिवाजी महाराजांनी मानलं नाही, त्यांना तिथं शिक्षा दिली, असा प्रश्न होता तो. तर बघा फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे होते. कोण? बजाजी नाईक निंबाळकर. हे नाव ध्यानात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. यांनी शिवरायांच्या विरोधात जाऊन खूप लढाया केल्या तरी देखील तेव्हा शिवाजीराजांनी त्यावेळी त्याला देखील शिक्षा केली होती. शिवरायांचा जवळचा नातलग दुसरा संभाजी मोहिते हे एक आम्हाला नाव आलं होतं बघा. त्यांना सुपे परगण्यात होते आणि त्यांनी देखील त्यावेळी शिवरायांविरुद्ध खूप कारवाया केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना पकडले आणि त्यांची रवानगी कर्नाटक प्रांतामध्ये केली त्यांना शिक्षा म्हणून. म्हणजे शिवराय कर्तव्यापुढे नातं गोतं देखील मानत नव्हतं. शिवरायांना कैद करण्याचा विडा हा अफजल खानाने 1659 मध्ये उचलला होता. 1659 मध्ये. यापूर्वी अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. अफजल खान किती वर्ष वाईचा सुभेदार होता? तर तो 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. आता बघा पुढचं गडकोट आणि आरमारांचे व्यवस्थापन. आता शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग किंवा जलदुर्ग ह्या 3 प्रकारचे किल्ले बांधले. कोणकोणते? वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग. आणि जलदुर्गांनाच काय म्हटलं जातं? तर जंजिरा म्हटलं जातं. हिरोजी इंदुलकर आणि अर्जाजी यादव या तज्ञांकरवी शिवाजी महाराजांनी राजगड असेल, प्रतापगड असेल किंवा सिंधुदुर्ग इत्यादींसारखे अनेक किल्ले त्यांनी बांधले. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र, हे महत्वाचे आहे बघा. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी, कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून किंवा यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी काय लिहिलं होतं? तर आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला होता. कोणता? आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला होता. सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग होता. शिवरायांनी मालवण जवळ कुर्टे बेटावर बांधला होता. इथं प्रश्न येऊ शकतो बघा. मालवण जवळील कुर्टे बेटावर, तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो. मालवण जवळील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन किल्ला बांधला होता. त्याच्यानंतर मुंबई जवळ खांदेरीचा किल्ला होता. भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून. हा सरळ सेवेला देखील प्रश्न येतो, तलाट्यामध्ये असेल किंवा आपल्या टीईटीला तर महत्वाचंच आहे हे. पाठ्यपुस्तकच पूर्ण महत्वाचे आहेत आपल्या टीईटीसाठी. पाठ्यपुस्तक जो चांगल्या प्रकारे रेफर करेल किंवा जो पाठ्यपुस्तकावर क्रमिक पुस्तकावर काम करेल आणि मानसशास्त्रावर काम करेल त्याचं बऱ्यापैकी टीईटी हा पेपर सॉल्व्ह होतोच. म्हणजे माझा अनुभव आहे हा.
बघा, भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जातो. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. आता शिवरायांचे काही सहकारी, इथं आपल्याला प्रश्न येतो. शिवरायांचे काही सहकारी विचारले जातात आणि त्याच्यामध्ये ऑड मॅन आउट असतं ना, तसं आपल्याला इथं प्रश्न विचारला जातो. तर बघा, कान्होजी जेदे, वीरबाजी पासलकर, फिरोंगजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल. आमच्या वेळी प्रश्न विचारला होता बघा. दौलत काहीतरी असा एक शब्द होता आणि सिद्धी हिलाल हा एक शब्द होता. आता माझा स्वतःचाच तो प्रश्न चुकला होता. मला घरी आल्यानंतर समजलं. म्हणजे मी असं माझं एक थिंकिंग असं झालं, की सिद्धी हिलाल हा नसू शकतो, शिवाजी महाराजांच्या सहकारी नसू शकतो, असं माझं मत झालं. पण तो प्रश्न माझा चुकला. जो दौलत काहीतरी असं नाव होतं ते ते नव्हते सहकारी आणि सिद्धी हिलाल हे सहकारी होते आणि माझं उलटं झाले आणि तिथं माझा मार्क गेला. तर तुम्ही नक्की ध्यानात ठेवा. कान्होजी जेदे, वीरबाजी पासलकर, फिरोंगजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल हे शिवाजी महाराजांचे सहकारी होते. याच्यानंतरचा जो चौथीचा इतिहास आहे, तो आपण सविस्तररित्या 7वीचा अभ्यास करत असताना, 7वीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना बघणार आहोत. आता आपण 5वीचा इतिहास चालू करत आहोत. उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये आपण 5वीचा इतिहास चालू करू. तुम्ही मी टाकलेली सर्व लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित पाहत जा. मला असं जाणवतंय की तुम्ही लेक्चर व्यवस्थित करत नाही आहात. त्याच्यामुळं लेक्चर व्यवस्थित करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतः अपडेट राहण्याचा प्रयत्न करा. बघा, म्हणजे कसं असतं की आता सुप्रीम कोर्टानं देखील निर्णय दिलाय की शिक्षक बांधवांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यासाठी टी-ई-टी ही कंपल्सरी करण्यात आली आहे. पुढे जाऊन हा नियम म्हणजे कॅन्सल होईल का नाही हे याच्याबद्दल तर खात्री कुणीच नाही देऊ शकत. कारण तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि टी-ई-टी पास होणं अवघड नाहीये. ते फक्त आपल्या मेंदूमध्ये बसले की टी-ई-टी म्हणजे खूप अवघड, खूप अवघड. तर असं काही नाहीये. आता मी स्वतः देखील ओपनच्या मेरिटमधून सगळे पेपर पास आहे. टी-ई-टीचे असतील, सी-टी-ई-टीचे असतील किंवा टेट देखील मी चांगल्या मार्काने पास आहे. तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं आणि स्मार्ट वर्क करणं कधीही गरजेचं आहे. तर मी स्वतः एम-पी-एस-सी करत होते त्याच्यामुळं तसे देखील मला पेपर चांगलेच गेले टी-ई-टीचे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुटले. कारण स्वतः मी एम-पी-एस-सीचा स्टडी करत होते. त्याच्यामुळे ते मला काही अवघड गेलं नाही. गणित असेल, इंग्रजी असेल किंवा हे आपले मानसशास्त्र तर तो खूप माझा आवडीचा विषय आहे. जसं मला मानसशास्त्र म्हणजे डी-एड पासून किंवा 11वी-12वी पासून माझा मानसशास्त्र होता. त्याच्यामुळे मानसशास्त्र मला चांगला जमतो. त्याच्यामुळे त्याचा स्टडी मला असा एक स्पेसिफिक स्टडी म्हणून असं काही मला करावं लागलं नाही त्याचं पहिल्यापासूनच. तर ते मानसशास्त्र चांगलंच आहे माझं. त्याच्यामुळं तो माझा प्लस पॉइंट राहिला कायमच आणि ते चांगलं असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा सांगते मानसशास्त्राच्या कन्सेप्ट या मी खूप त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला शिकवत असते आणि इथून पुढं तुमची उलट ग्रोथ झाली पाहिजे अभ्यासामध्ये कारण जून-जुलैमध्ये टी-ई-टी होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि एवढे सगळे 6 अटेम्प्ट तुम्हाला दिलेत. मी तर म्हणते तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्येच सुटा ना. एकदाच काय आहे ते होऊन जाऊ दे. एकदाच खूप अभ्यास करून घ्यायचा. म्हणजे पुन्हा टेन्शन नाही. एकदा तुम्ही सुटला टेन्शनच नाही तुम्हाला सुद्धा. म्हणजे जॉब करा दिवसभर. संध्याकाळी येऊन अभ्यास करा. तर हे असं न होता एकाच ह्याच्यामध्ये 6 महिने काही थोडा त्रास होईल. संध्याकाळी 2-3 तास अभ्यास केला तुम्ही, खूप झालं ते टी-ई-टीसाठी आणि तुमचा अनुभव तर खूप वर्षांचा आहे. भावी शिक्षकांना देखील मी सांगते, की तुम्हाला जर टी-ई-टी सुटायची असेल, तर तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मानसशास्त्र चांगला असणं गरजेचं आहे. मानसशास्त्र आणि क्रमिक पुस्तकांवर तुम्ही टी-ई-टी चांगल्या मार्काने पास होऊ शकता. बाकी विषय आपले बेसिक गणित असेल किंवा बेसिक सगळे रूल्स असतील इंग्रजीचे, मराठी पण आपण चालू करणार आहोत. त्याच्यानंतर व्होकॅब चांगलं असणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी चांगल्या असणं गरजेचं आहे. परंतु आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेणार आहोत. आता आपली पाठ्यपुस्तक सीरीज चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र जसंच कंप्लीट होईल तसं आपण दुसरा त्याच्या जागी सब्जेक्ट घेणार आहोत. परंतु मानसशास्त्राच्या सर्व कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे आणि
आणि सामाजिक शास्त्राच्या सुद्धा इतिहास देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यातील मुख्य पॉइंट कोणते हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. तुम्ही लेक्चर पाहत जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि मी ज्या नोट्स टाकत आहे WhatsApp ग्रुपमध्ये आपल्या मानसशास्त्राच्या ते देखील वाचन करत जावा आणि सर्वात शेवटी मग आपला मानसशास्त्र शिकवून झाल्यानंतर तुम्ही त्याचे झेरॉक्स मारून घेऊ शकता. धन्यवाद.